सध्या उन्हाळ्याची सीझन चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना असं पोळी भाजी बरोबर जर काही थंडगार खायला मिळालं ना तर किती भारी ना. तर चला आज आपण असाच एक पारंपरिक आपला पदार्थ बनवतोय, दही पोहे. हो, दही भात तर आपण नेहमीच खातो, परंतु दही पोहे पण छानच लागतात बरं का. चला तर त्यासाठी मी इथं 1 वाटी बरोबर आपण जे कांदा पोह्याचे पोहे असतो ना तेच घेतोय 1 वाटी भरून. तर हे कांदे पोहे जसे आपण धुतो तसं हे पोहे पण आपण एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, पटकन बनते आणि आपल्याला ही कधीही कोणत्याही वेळेला करता येते आणि थंडगार करून खायची असेल तर फक्त एक 10 मिनिटं आधी ही करून ठेवायची फ्रीजमध्ये बस. आता हे मी स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत, तसेच बाजूला ठेवून देऊ. दुसऱ्या बाउलमध्ये जितके पोहे घेतलेत ना तेवढेच आपण इथं दही घेऊया. दही गोडसर असावी शक्यतो. जर आंबट असेल तरी पण काय करायचं ते पण नंतर सांगते. तर मी इथे एक वाटीला थोडंसं कमी घरचंच लावलेलं दही घेतलेलं आहे. त्यामध्ये हे बघा, ही ऑर्गॅनिक साखर आहे, त्यामुळे ह्या साखरेचा कलर असा दिसतोय. तर दही जितकी आंबट असेल त्यानुसार आपण साखर घेतोय. तर 2 चमचे साखर घेतली आणि मीठ पण हे काळं सेंधव मीठ आहे, त्यामुळे कलर साखरेचा आणि मिठाचा एकसारखाच आहे. चवीनुसार मीठ घातलं, रवीने छान घुसळून घेतलं. त्यामध्ये आपण भिजवून धुवून ठेवलेले पोहे घालून घेऊयात आणि हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ही आपली रेसिपी बघून जर तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करायचं वाटलं तर नक्की एक लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. आता आपण हे दहीमध्ये पोहे भिजवायला ठेवून दिले. ह्याच्यामध्ये आता आपण एक छान फोडणी करून घालूयात. त्याला तुपाची फोडणी द्यायची. 1-1.5 चमचा तूप घेतलंय मी, साजूक तूप. तूप गरम झालं की जिरे टाकलेत, हिंग टाकले, थोडीशी कढीपत्त्याची पाने फोडणीला टाकली आणि सुक्या लाल मिरच्या आहेत ना ते तुकडे करून टाकलेत. नसतील लाल मिरच्या तर हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालतील. फोडणी थंड होऊ द्यायची आणि मगच ह्या पोह्यांवरती ओतायची. तर आपण इथे जे पोहे भिजवून ठेवले होते ते पोहे भिजताना हे सगळं दह्यातलं पाणी आहे ते ओढून घेतात, त्यामुळे पोहे घट्ट होतात. तर त्यासाठी जर दही आंबट असेल तर दूध घाला, दही जर गोडसर असेल तर थोडंसं ताक घाला, नाही घातलं थोडंसं पाणी घालून आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे ना त्या पद्धतीनं ह्याची कन्सिस्टन्सी करून घ्या. त्यामध्ये आता थंड झालेली फोडणी घालूया, मस्त मिक्स करूया. त्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची. चला, एकदम हे मस्त असे दही पोहे तयार झालेले आहेत. फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंडगार करून खायचं.